नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजचा अनुभव एका ताईंचा आहे. ताईंचं म्हणणं असं आहे की गुरुमाऊलींमुळेच आज माझे बाळ सुखरूप आहे. परब्रह्मा भगवान श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन व मुजरा. नमस्कार. काही दिवसांपूर्वी माझे बाळ खूप आजारी होते. त्याच्या छातीत कफ तयार झालेला होता. अनेक उपचार करून देखील त्याचा ताप कमी होत नव्हता. डॉक्टरांनी सांगितले होते कदाचित रात्री याला अचानक ऑक्सिजनची गरज पडू शकते. परंतु डॉक्टरांकडे ऑक्सिजन उपलब्ध नव्हता. बाहेर गावी हलवायचे होते, मात्र चारी बाजूने पुराचे पाणी असल्यामुळे काहीच मार्ग सुचत नव्हता. अशा वेळी मला फक्त श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींची आठवण झाली. प्रश्न उत्तर विभागाकडून सेवाही घेतली. टेस्ट करण्यासाठी सगळ्या लॅबसुद्धा बंद होत्या. परंतु अचानक रात्री 10 वाजता श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्याचा एक्सरेचा रिपोर्ट मिळाला. डॉक्टर म्हणाले काळजी करण्यासारखं नाही, निमोनिया आहे. दुसऱ्या दिवशी त्याची कोविडची टेस्टसुद्धा निगेटिव्ह आली. रक्ताच्या रिपोर्टमध्ये थोडीफार कोविडची चिन्हे दिसू लागली. परंतु श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे आणि केलेल्या सेवेमुळे, तसेच जनकल्याण योजनेचा फॉर्म भरलेला असून बाळाच्या नावाने यथाशक्ती जनकल्याण योजनेला दान दिल्यामुळे त्याचा ताप कमी झाला. डॉक्टरांनी काल सांगितले होते रक्त पातळ होण्याची गोळी सुरू करावी लागेल, मात्र आता त्याचा ताप पूर्णपणे कमी होऊन तो आता बरा झालेला आहे. आता ती गोळी सुरू करण्याचीही गरज वाटत नाही. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली यांच्यावर असणाऱ्या निस्सीम भक्तीमुळे आणि श्रद्धेमुळे आज माझे बाळ सुखरूप आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जो भक्त अनन्य श्रद्धेने परमपूज्य गुरुमाऊलींना मनोमन जरी विनंती करतो, तेथे शब्दही न बोलता अंतरंगाची व्यथा परमपूज्य गुरुमाऊलींच्या हृदयापर्यंत पोहोचते. निस्वार्थ मनाने जो विकल्प संशयरहित होऊन परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणकमली डोके टेकतो, त्याला परमपूज्य गुरुमाऊलींचे ईश्वरी स्वरूपाची प्रचिती अवश्य मिळते. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात नक्कीच एकदा दिंडोरी दरबार व परमपूज्य गुरुमाऊलींचे दर्शन घ्यावे. स्वाती काकडे असं त्या ताईंचं नाव आहे. तर बघितलं का स्वामी भक्तांनो, स्वाती काकडे या ताईंचा हा अनुभव होता. तर त्यांच्या म्हणण्यानुसार स्वामी समर्थ महाराज आणि गुरुमाऊलींमुळे त्यांचे बाळ आज सुखरूप आहे. तुम्हालाही आपल्या स्वामींचे असेच अनुभव जर घ्यायचे असेल तर तुम्ही सुद्धा रोज नित्यसेवा नक्की करत जा. नित्यसेवेमध्ये 3 अध्याय आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नक्की केला तर तुम्हालाही असे आपल्या स्वामी माऊलींचे छान छान अनुभव यायला नक्कीच सुरू होतील. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असेही लिहा.